आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाई पंचायत समितीवर अजित पवार गटाचे वर्चस्व. सभापतीपदी विक्रांत डोंगर तर उपसभापतीपदी वर्षा जगताप. मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची बाजी. भाजपला 3 जागांवर समाधान. वाई पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया सोमवारी पार पडली असून यात राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट वर्चस्व सिद्ध केले. सभापतीपदी विक्रांत डोंगर तर उपसभापतीपदी वर्षा जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 8 पैकी 5 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर भारतीय जनता पक्षाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे सभापती व उपसभापती पदांवर राष्ट्रवादीची निवड निश्चित मानली जात होते. सोमवार दिनांक 16 सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत पंचायत समितीच्या देशभक्त किसनवीर सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. बहुमतांच्या जोरावर विक्रांत डोंगर आणि वर्षा जगताप यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीची घोषणा होताच पंचायत समिती परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकास कामांना आता अधिक गती मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. निवडीनंतर मंत्री मकरंद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापती विक्रांत डोंगर व उपसभापती वर्षा जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवे नेतृत्व प्रभावी काम करेल अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. सतारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. आज सभापती आणि उपसभापती निवडीसाठी आज आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत. आणि मगाशी जेव्हा आम्हाला फॉर्म भरायचे होते त्यावेळेस आमचे एक सदस्य म्हणजे स्वप्नील भाईंनी तिथे विचारलं की गुप्त मतदान करू शकतो का, आणि जर का गुप्त मतदान असतं तर आम्हाला खात्री होती की आम्ही ऑपरेशन लोटस वाई तालुक्यात करू शकलो असतो, आम्ही सक्सेसफुल झालो असतो. पण काही कारणांनी त्यांनी सांगितलं की गुप्त मतदान होऊ शकत नाही किंवा ते प्रोसिजरमध्ये नाही आहे, त्यामुळे आम्ही मतदानासाठी गैरहजर नाही. म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स होता की जर का गुप्त मतदान झालं असतं तर हे सगळं चिठ्ठ्यांवर गेलं असतं, 4-4 झाले असते. तुमच्या संपर्कात होते का काही? आता तुम्ही त्याच्यावरनं समजून घ्या बाकीच्या गोष्टी. थँक्यू. आता सभापती आणि उपसभापती आपण विराजमान झालेला तालुक्याच्या बद्दल तुमचं भविष्याचं स्वप्न काय जनतेबद्दल चालू करा. खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला आमचे नामदार मकरंदाबा पाटील यांनी न्याय दिला आणि आज पंचायत समितीचं सभापतीपद जाहीर केलं. यापूर्वी 2011 साली कोणताही वारसा नसताना मला तालुका अध्यक्षपद दिलं होतं आणि तिथून पुढे सातत्याने पक्षाने व आबांनी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा मनापासून प्रयत्न केला.
तीच जबाबदारी आता सभापती म्हणून आमच्यावरती पुन्हा एकदा आबांनी विश्वासाने टाकली. आबा असतील, आमचे काका असतील, तालुक्याचे आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, पदाधिकारी असतील, तसेच आमचा पश्चिम भाग वाई तालुका ज्या मतदारसंघातून मी प्रचंड बहुमताने निवडून आलो, या सर्वांच्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊन देणार नाही. यांनी ज्या पद्धतीने माझ्यावरती विश्वास टाकला आहे तो विश्वास मी साकार करीन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही पंचायत समिती मी असेल, माझे उपसभापती जगताप मॅडम असतील, तसेच सर्व पंचायत समिती सदस्य असतील व या ठिकाणी पदाधिकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून अतिशय सुरळीतपणे पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालवण्याचा मनापासून प्रयत्न करीन. पंचायत समिती अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करीन. एवढेच मी आज या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा आबा नामदार आबा असतील किंवा खासदार साहेब काका असतील, त्यांनी आमच्या कुटुंबावरती माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भैया तुम्ही एक पैलवान आहात. आमदार मकरंदाबा पाटलांचा भैया तुम्ही एक पैलवान आहात. कुस्तीच्या मैदानात ज्याप्रमाणे जिद्द आणि चिकाटी लागते, ती जिद्द आणि चिकाटी तुम्ही राजकारणात आणि राजकारणात कशी वापरता? अतिशय बारकाईने, म्हणजे याच्या अगोदर मी 2016-17 ज्या वेळेला अभिपुरी गणातून पंचायत समितीला निवडून आलो त्यावेळेला नामदार मकरंदाबा पाटील यांच्याच माध्यमातून या ठिकाणी मला उपसभापती बनवून पद दिलं, घोषित केलं होतं. त्यामुळे मला बऱ्यापैकी या ठिकाणी अनुभव असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सभापती म्हणून पद घोषित केलं आणि त्याला सर्व माझे सहकारी असतील, पंचायत समितीला जेवढे निवडून आलेले, त्यांनी मोठ्या मनाने सहमत दिलं, दाखवलं. त्याबद्दल मी मनापासून त्याचा धन्यवाद मानतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही विचारलं त्या पद्धतीने अनुभवाचे बघून मी अतिशय चांगल्या पद्धतीने पंचायत समिती चालवण्याचा मनापासून प्रयत्न करेन. तालुक्याच्या तरुण पिढीचा तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आता भविष्यातल्या तुमच्या महत्त्वाच्या योजना काय आहेत? तालुक्याच्या तरुण पिढीकडनं तसं म्हणलं तर आमच्या पश्चिम भागाच्या वतीनं म्हणलं तर आमचा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या कुशीत नटलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची विकासाची कामं, म्हणजे थोडक्यात कंपनी वगैरे असं काही नेता येणार नाही, पण जो निसर्ग आहे त्याच्याच माध्यमातून आमदार मकरंदाबा पाटील यांनी खऱ्या अर्थानं आता महाबळेश्वरला जो दरवर्षी 50 लाख पर्यटक येणार आहे त्यातले काही पर्यटक आपल्या पश्चिम भागात आले पाहिजेत व तरुणांना विकास मिळाला पाहिजे, तरुणांच्या हाताला विकास मिळाला पाहिजे. यासाठी कार्यरत असताना त्यांनी आज भोसेखिंडमधून खाली वाडकरवाडी मार्गे चिखलीत एक नवीन रस्ता टाकलेला आहे. त्या माध्यमातून जर पर्यटक खाली धोम डॅमकडे असेल, वलकड डॅमकडे जर आला तर त्या माध्यमातून नक्कीच तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. कारण आत्ताच गेल्या काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने जललक्ष्मी झाली, त्या जललक्ष्मीच्या माध्यमातून आमच्या पश्चिम भागात काही न पिकत नव्हतं, पण आज त्या जललक्ष्मीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरी असेल, वेगवेगळे उत्पादन होत आहेत आणि तरुणांना एक उत्पन्नाचं साधन मिळाले. शेवटचा प्रश्न भैया साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा सभापती आणि उपसभापती म्हणून आज निवड झाली. मात्र या निवडीच्या वेळी स्वर्गीय अजितदादा पवारांचा विसर पडल्याचं तुम्हाला जाणवते? नाही जाणवत. आम्ही मागाशी उल्लेख झाला नाही पूर्ण कार्यक्रमात, असं आम्हाला झाला उल्लेख. मागाशी ज्या वेळेला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय मस्कर भाऊ असतील, त्यांनी ज्या वेळेला आमचं स्वागत केलं व आम्हाला ज्या वेळेला सन्मानित केलं व संपूर्ण उपस्थितांचं ज्या वेळेला स्वागत केलं त्यावेळेला प्रामुख्यानं अजितदादा असतील, नामदार मकरंदाबा असतील, नितीन काका असतील, या सर्वांचा नामोल्लेख झालेला आहे आणि त्यांचा कधीही विसर पडणार नाही. कारण ज्या वेळेला इलेक्शन लागलं होतं त्यावेळेला प्रामुख्याने ही सर्वात घडलेली घटना आहे की अतिशय वाईट घटना की ज्यांच्या माध्यमातून आबांनी कोट्यवधी रुपये निधी आणला आणि तिन्ही तालुक्याचा कायापालट केला आणि ते इलेक्शनच्या पिरियडमध्ये ही दुःखद घटना घडली आणि महाराष्ट्रावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळं कमीत कमी 2 ते 3 दिवस आम्ही प्रचाराचा गाडा सुद्धा थांबवला होता आणि तिथून पुढे आम्ही प्रचार करताना देखील एक आमच्या पश्चिम भागातील जनतेनेच नाही तर सर्व सातारा जिल्ह्यातील जनतेने एक सहानुभूती म्हणून आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मताचा वर्षाव दाखवला आणि आज साताऱ्यात देखील सत्ता येण्याची शक्यता आहे. आज बऱ्यापैकी जिल्ह्यातील पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवलेला आहे. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन, उपसभापती तुमची निवड झाली. उपसभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात पहिली 3 महत्त्वाची कामं. सर्वप्रथम नामदार मकरंदाबा मदत आणि पुनर्वसन मंत्री यांचं मी आभार मानते की माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला हा जो उमेदवारी आणि जे जिंकून आणलं गेलेलं आहे त्याच्या म्हणजे खरं तर त्यांचे मी खूप आभार आहे. तसेच आमच्या सर्व गणातील आणि गटातील लोकांचाही आभार मानते की त्यांनी आम्हाला भरपूर सहाय्य केलेलं आहे.
आणि तसेच गावातील लोकांनाही एक सर्व आमचे जे एक आले आणि आमच्या गावाला जे हे आज पद आणि ही जी उमेदवारी जी बहुमताने जिंकून दिली आहे त्यांच्यासाठी मी आभारी आहे. तसंच जो मला सर्वप्रथम जे माझे 3 कामं राहतील ते सर्वात पहिले की महिला सक्षमीकरण राहील, झेडपी शाळा यांच्या जास्तीत जास्त गुणवत्ता वाढवता येईल, पट कसा वाढवता येईल याच्यावर काम केलं जाईल. तसंच आरोग्य आणि महिलांसाठी जास्तीत जास्त ज्या स्वतःला काळजी करत नाही त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करता येईल. तसंच बचत गटामार्फत जास्तीत जास्त एक स्वतः आर्थिक क्रांती किंवा महिलांच्यात आर्थिक सबलता कशी आणता येईल याच्यावर जास्तीत जास्त काम केलं जाईल. जिल्हा परिषद शाळांची खरं तर आता इतकी दुरावस्था आहे. तुम्ही म्हटला की आम्ही त्याचं डिजिटलायझेशन करू, मात्र काही पुढाऱ्यांची जनजागृतीची मुलं ही इंग्रजी माध्यम किंवा खाजगी शाळेत शिकतात, मराठी शाळा लोप पावत चालल्या. यासाठी काय ठोस? खरं तर आता याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे आता हे स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा ह्याच्यामध्ये की आपण राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय आणि म्हणजे नॅशनल लेवलवर आपण ह्याच्यावर काम करू. कारण की अभ्यास आणि हे जर दोन्ही एकत्र आणलं गेलं तर पट वाढवण्याची शक्यता जास्त आहे. तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी येतील याचा आम्ही प्रयत्न करू. या विजयाचं श्रेय किंवा या उपसभापती पदाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? सर्वात प्रथम मी नामदार मकरंदाबा पाटील यांना याचा धन्यवाद मानतेच, पण आमच्या गणातले सर्व नेते आणि तालुक्याच्या सर्व नेत्यांनी जे मला हे दिलंय समर्थन दिलंय त्यांचे मी आभारी आहे आणि हे सर्व मी ते श्रेय त्यांना देते. उमेदवार विक्रांत उर्फ भैया डोंगरे हे बहुमतानं आज सभापतीपदी निवडून आले. त्याचबरोबर आपल्या उपसभापती म्हणून वर्षा जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून विजयी झाल्या. या दोघांचंही मी पक्षाच्या वतीनं आणि वाई तालुक्यातील तमाम सर्वसामान्य जनतेच्या मतदारांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या दोघांच्याही भवितव्याच्या वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला खात्री आहे हे दोघंही जे वाई पंचायत समितीचं आजपर्यंतचं जे गतवैभव आहे या वाई तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी किंवा असणारे गावागावांचे प्रश्न, समस्या आणि ज्या शासकीय योजना आहे यांचा प्रभावीपणानं वापर करून त्याची अंमलबजावणी पंचायत समितीच्या माध्यमातून काटेकोरपणानं करतील आणि या वाई तालुक्यामधील सर्वसामान्य लोकांना या सभापती किंबहुना पंचायत समितीच्या माध्यमातून योग्य तो न्याय देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतील. हा विश्वास आजच्या या निवडीच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड झाली आहे. आता वेध लागलेत लोकांना जिल्हा परिषदेच्या 20 तारखेचे. तर साधारण म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की सभापती तुमच्या मनासारखा झाला. आता जिल्हा परिषदेचं काय? मुळामध्ये आज ज्या निवडी झाल्या त्यामध्ये जिल्ह्यातले 5 पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आणि निश्चितपणानं जिल्हा परिषदेला सुद्धा आम्हाला खात्री आहे की आम्हाला निश्चितपणानं यश मिळेल. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.